तिला मा माझा दादा नाहीये. काही प्रेम असेल ऐका ना पोरांनो, ऐका रे पोरांनो, सांगतोय गड्या तुमच्यासाठी कीर्तन. जीवनात किती जरी संकट आले मी सांगत नाही रे, कबीरदासजी सांगतात, चाहे कितना दुश्मन हो भैया पर वेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना. कितीही दुश्मन असू द्या भाऊ, भाऊ दुश्मन नाहीच रे. एकाच कुटुंबामध्ये एकाच आईच्या उदरामध्ये जन्माला आला, लहानचे मोठे एका घरात झालात आणि एक इकडे आणली एक इकडे आणली आणि दोघी जणी एका घरात आल्या आणि सख्या भावाच्या आयुष्याचं वाटोळ करून गेल्या. त्याला कारण फक्त दोन्ही भावाच्या बायका. याच्यावर तुमचं काय मत आहे? इंद्रात्या बोल, कस्तुरा मावशी बोल, हौसा का. जोपर्यंत तू घरात लग्न लावून आली नाही माय तोपर्यंत दोन भाऊ गुण्या गोविंदाने नांदत होते ग. ज्या दिवशी तुझं लग्न झालं, लहानी तुझ्या बरोबर जोडीला लहानी आली, त्या दिवशी तो मायबाप उपाटी काट्या कोपाट्यात टाकून दिले आणि तुझ्या मालकाला घेऊन तू वेगळी राहू लागली. काय पाप केलंस का ग त्या आईबापाने आयुष्यात? काय पाप केले ग? अगं तुझ्या सासऱ्यानं लोकांचे बांध कोरले नाही, कोणाचा एक घास तारा आणला नाही. तुझ्या सासूनं कधी कोणाचं शेण चोरलं नाही ग. तुझ्या सासूने कोणाचे मुठभर दाणे चोरले नाही. हाडाकाडानं रक्तानं तिनं संसार उभा केला आणि त्याच सासूला त्याच सासऱ्याला म्हातारान म्हातारी म्हणती. तू इमानदारीनं सांगतो नगद नारायण महाराजाची शपथ घेऊन, तू जर डंगरी झाली ना त्याला तरी पाणी प्यायला भेटलं तुला तांब्या भरून सुद्धा कोणी देणार नाही. पटतंय माय? पटतंय ना? माझा दादा नाहीये, माझी बहीण नाहीये, माझे भाऊ वैकुंठवासी झाले. आणि मग कौशल्येच्या मुखातून शब्द बाहेर पडला, तुझ्या माहुलीचा हा खेळ सारा. भरता हे जे काही मिळाले, हे जे काही प्राप्त झाले याला कारण तुझी माय. सगळ्या गोष्टीला माझी माय असेल. तारकन साधू उठून उभे राहिले. त्यांचं नाव भरत आणि कैकेयीच्या पात्रापर्यंत जातात. कैकेयीच्या समोर विकल्प जशाला तसा उभा आहे. तुमच्याकडे भूत लागते का? सांगा बाई, सांगा लवकर, मला जायचंय घरी सवासण्याच्या. येता रोजच्या 7 आणि येशीतल्या 7 7 21 निवदाला 21 चपातीचे उंडे का एका चपातीच्या उंड्यात 21 निवद जमल्या काय? बरं जाऊन द्या, निवदाचं काय व्हायना. 21 निवदावर 21 बोर्ड का एका बोर्डाचे 21 तुकडे. बोल खरं बोल, आका बोल, तुम्ही शपथ आहे बोल बोल बोल. 21 बोर्ड बोर्ड का एका बोर्डाचे 21, एका बोर्डाचे 21 तुकडे करती आणि त्यातलं राहिलेला अर्ध बोर्ड म्हाताऱ्याच्या पुढे टुकून फेकती. काय 3:30 वाजता ते बोंड म्हाताऱ्याने तोंडात टाकलं. म्हाताऱ्याचे 32च्या 32 निघून गेले. 5:30 वाजूस तर म्हाताऱ्याने नुसतं चूक केलं, तोंडातलं काढलं, कोंबडी पुढे फेकली. याचं नाव सवासनी. देव जेवतो पण त्याला जेव घालण्याची ताकदच नाही. आता सांगितलेल्या सवासनीवाणी निवद एकीकडून काळे दुसरी कोण डवळे. हा सांगू का पुढलं? तुम्ही म्हणता लईच बोलायला लागला, पण तुमचा हलकटपणा सांगतो. तुमच्याकडे सार म्हणतात का आमटी? हा आमटी. बरं निवदावर आमटी पडी त्यात बुडीतात का पडीचं बुड? देवाच्या बाबतीत इतका हलकटपणा माणसाच्या किती करतात आणि वरून तर असं करतात. बाई काय सांगू माझ्या बंटीचे मालक लईच भारी. जे सकाळी 7:30 ला जाते रातच्या 12 येते. इडभर निस्ता गांजा बडीतो तिकडे जाऊन. पण जा वयाचं वर्णन द्या सोडून, वर्णन करा. भरताईच्या समोर जाऊन उभा राहिला, लाथ मारली ताटाला भरला. अश्वपतीची नव्हेस कन्या नव्हेस माझी
तुकोबारा इथे स्पष्ट शब्दात सांगतात, ना वडे जन, ना वडे धन, ना वडे माता, ना वडे पिता. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर जे टाकतात ते आई वडील नसलेले बरे. ऐका ना, आईला सोडलं भरताने आणि अयोध्येत दौंडी पिटवली. कोणी? अयोध्येत दौंडी पिटवली भरताने. ज्यांना कोणाला माझ्या दादाला भेटायला यायचं असेल ते चला. पदूर तरी खाते हा दाखिलू हा नाही का जीव केलं बरं खाणं कवायना. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी ज्याच्या घरी माणूस त्याच्या घरी सगळ्यात अगोदर इंद्री लय भूक लागली खाती का मला. साधना कधी प्रगट करायची नसते, याचं नाव साधना आहे. ऐका, ज्या मावशीने एक धाम केला, जिना 2 धाम केले, जिना 3 धाम केले, जिना 4 धाम केले, धाम केले की मावंदा आलंच, मावंदा आलं की आहेर आले. 35 लुगडे गोळा करतील. सखीले गुरुले मावसले पुतन सून सखी सून बास सून आमकी सून तमकी सून 40 साड्या गोळा करती आणि साऱ्या गावात सांगती, मै झाले बाय धाम, मै झाले बाय धाम, मै झाले बाय धाम. साधना कधी प्रगट करायची नसते. केली का? भैया को म्हणाले अपने, राजा को म्हणाले, भरत चला रे अपने भैया को म्हणाले. भरतजी स्वतःच्या भावाला बोलून आणण्यासाठी जात आहेत. भावाभावात प्रेम ठेवा रे मुलांनो. ऐका रे दादा, सांगेल रे तुम्हाला, जर कधी संभाजीनगरला गेलेच तर संभाजीनगरला हायकोर्टात जाऊन कधीतरी गॅजेट तपासा. मला फार नाद आहे मोबाईल वापरायचा, पण मोबाईल हा फार महत्वाच्या कामासाठी वापरला जातो. मोबाईलचा दुरुपयोग हल्ली होतो तो भाग वेगळा, पण गॅजेट नुसार जर निकष काढले तर 80% भांडणं सख्या भावाचे आहेत काका. आणि ते कशासाठी येत माहितीये का? फक्त विधभर बांधासाठी. 25-25 एकर जमीन दोघाला आहे, पण त्याच्यात विधभर बांधासाठी 35-35 वर्ष सक्का भाऊ सख्या भावाला बोलत नाही. याच्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य काय? किती सप्ताह केले म्हणजे आपल्यातला बदल होईल. अरे सांगून गेलो, चाहे कितना दुश्मन हो भैया पर भेद छुपाना ना चाहिए. आयुष्यातला किती दुश्मन असू द्या, पण भाऊ हा भावाचा पाठी राखाच असतो. हे सकारात्मक आहे. चला, 2 सख्खे भाऊ हिवर शेंग्यात भांडणाला सुरुवात झाली. इथली सोडून सुरुवात झाली. भांडणं चालता बोलता 30 वर्ष चालले. आणि एक दिवशी माय सांगेल ऐक, एक दिवशी मध्यरात्री मोठ्या भावाला हृदय विकाराचा झटका आला. 2:30ची वेळ होती. त्या मोठ्या भावाची बायको साऱ्या गल्लीत पळत सुटली. कोणी दरवाजा उघडला नाही. एका नातेची फार आपल्याकडे रोग आलाय, एक नातेची फार मोठी लाट आपल्याकडे आली. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्या चकलांब्यात त्याचा सुळसुळाट गुरु भाव सखा भाव पुरा मातीत घातला ह्या गुरुभावाने. करत्यात कुंकू नानत्यात पुढं गवशी त्यात कशी मिळ नाही ताळ नाही. जेव भाव चांगली साडी घेईन तो गुरुभाव चांगला. बरं गुरुभाव ठीक आहे. गुरुमाय आहे का तुमच्याकडे? बरं गुरुमाय का असा ना गुरुबाप असतो काही हळद. त्या बापाचं वर्णन किती मोठं आहे. बाप कधी जोडी लेकुराची उडी आपले जाऊ आता तिकडे नाही, तिकडे विनोद सांगत गेलो तर फार. हे गुरु नाते जे आहेत ना हे पक्के स्वार्थासाठी आहेत. बरोबर आहे ना? या भावाची बायको 3:30 वाजता पूर्ण गल्लीत फिरली. गुरुभावानी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला. हे नाते आहेत ना हे फक्त पैशापुरते. तू म्हणता, तू कस काय म्हणतो? मी नाही म्हणे. जोर मेरी बच्चा मेरा जोर मेरी बच्चा मेरा जैसी घर और जिंदगानी
येणे सरण असलं आणि सवय इतकी शॉर्ट लागली माणसाला. आजच्या तरुण शिकलेल्या सुशिक्षित मुली ज्या स्वतःला म्हणून घेतात त्या मुलींना सवय अशी लागली, मी, माझा राजेश, माझी बंटी आणि माझा भाऊ, आम्ही चौघच. म्हातारीचा म्हाताऱ्याचा विषय घ्यायचा, जेवढी शिकली तेवढी पक्की होकली. काय मत याच्यावर तुमचे? जायचंय कुठं त्यांनी? आई बापांना जायचंय कुठं? माझी बायको, माझी मुलं हे म्हणतात ना, नॉट फिअर, अजिबात नाही. हा विचार डोक्यातून काढावा. नाही रे नाही मला सूत्र सांगायचंय, जोपर्यंत आपल्या आयुष्यात काही आपले महत्वाचे माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना कधी सोडू नका. आणि ज्या दिवशी जातील ना त्या दिवशी या जगात कोणी कोणाचं नाही. आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ करणं गरजेचं आहे. 3:30 वाजता हृदयविकाराचा झटका आलेल्या भावाची पत्नी लहान्या भावाकडे जाते आणि आवाज देते, भाऊजी दार उघडा हो भाऊजी. आवाज देते लहानी भाऊजाई. तब्बल 30 वर्षानंतर आई समान भाऊजाईचा आवाज ज्या धीराने ऐकला, पळत पळत धीर आला, दार उघडलं, समोर पाहतो तो आई समान भाऊजाई. काय झालं ग वहिनी? त्यावेळेला ती वहिनी रडत असते, भाऊजी चला हो, तुमच्या भावाच्या छातीमध्ये फार चमका निघतात. भाऊ पळत निघाला. 30 वर्ष झाले मोठ्या भावाला लहाना भाऊ बोललेला नव्हता. भाऊ पळत गेला. शेजारी वाडा होता. दारातून आवाज दिला, ए दादा. अरे मी आलोय रे. दादा हा शब्द मोठ्या भावाने ऐकला. फोन लावला गेला. गाडी आली आणि गाडी बीडच्या दिशेने निघाली. गाडीत जात असताना लहान्या भावानं आपल्या बायकोला सांगितलं, जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत वहिनीला एकटीला सोडू नको. हेच जर 30 वर्ष आधी केलं असतं तर घरात रामराज्य निर्माण झालं. गाडी बीडच्या दिशेने निघाली. हेवरशिंगा पास केला गाडीनं आणि मोठ्या भावाचं मुंडकं लहान्या भावाच्या मांडीवर आहे. आणि मोठा भाऊ स्वतः लहान्या भावाला म्हणतो, बाळू ए बाळू, दादा घाबरू नको रे, काही जरी झालं तरी तुला मरू देणार नाही रे दादा. मोठा भाऊ म्हणतो, नाही रे बाळू, मी आता खुशाल मेलो तरी चालेल. अरे दादा असं का बोलतो रे दादा? ऐकणारे बाळू, 30 वर्ष झाले भांडणं चालू होते रे. महिन्यातून फक्त कोर्टात एकमेकांना पाहायचो रे. अरे एकाच आईच्या पोटी जन्माला आलो, एकाच घरामध्ये राहिलो, एकाच घरामध्ये खेळलो वागडलो रे बाळू. 30 वर्ष झाले रे, मला भांडणं सुरू आहेत याचं दुःख नव्हतं रे.
माझ्या काळजाचा तुकडा, माझा भाऊ मला कुठल्या दिवशी दादा म्हणून तोंडाने हाक मारेल याची वाट मी तब्बल 30 वर्षापासून पाहत होतो रे बाळू. आज तू मला दादा म्हटला, मी मरायला मोकळा. याचं नाव भाऊ आहे रे, फक्त भाऊ. भैया को मनाने अपने, राजा को मनाने, परत चला रे अपने भैया को मनाने. भरतजी जात आहेत आणि चित्रकूटाच्या पायथ्याला भगवान प्रभू रामचंद्र आहेत. भाबर का भगवान प्रभू रामचंद्र पुढे चालतायत आणि चालत असताना भगवान प्रभू रामचंद्राच्या पायात एक काटा मोडतो. त्या काट्याला प्रभू रामचंद्र असं पायातून काढतात आणि समोर धरतात. किती प्रेम आहे रे. त्या काट्याला असं समोर धरतात आणि त्या काट्याला प्रभू रामचंद्र बोलतात, हे काटे दादा, तुला विनंती करतो रे काटे दादा, मला टोचला तर टोचलास, पण याच रस्त्यानं पाठीमागून माझा भरत वेडा होऊन पळत येतोय रे. विनंती करतो रे काटे दादा, माझ्या भारताच्या पायात टोचू नको. जर तू माझ्या भारताच्या पायात टोचला तर दुःख त्याला नाही रे, दुःख मला होईल रे. ही ताकद कोणात आहे? फक्त एका भावात आहे. मग तो जगाचा मालक असला तरी त्याला प्रेमच लावावा लागतो. त्याचं नातं फक्त भाऊ. भरतजी येतात, दुःखाची सांगड फोडल्या जाते, स्वतःचे वडील गेल्याला सांगितलं जाते आणि भगवान प्रभू रामचंद्राला एक मागणं मागतात. शेवटचं भरतजी मागणे दादा, तुम्ही येणार नाहीत मला माहिती आहे. त्याचं कारण दैव जात दुखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. मागणं मागताय भरतजी. प्रभू रामचंद्राकडे पादुका होत्या, त्या सुद्धा दिल्या, त्या मस्तकावर ठेवल्या. पूर्ण रामायण सांगत नाही. भगवान प्रभू रामचंद्र वनवासी झाले, भरत अयोध्येकडे आले. शत्रुघ्न जिकडे ते पाहू त्या ठिकाणी त्या पादुका देण्यात आल्या आणि शत्रुघ्नजीच्या स्वाधीन अयोध्येचं राज्य केलं. भरत नंदीग्रामामध्ये वनवासी. चला, इकडे सर्व रामकथा घडली. भगवान प्रभू रामचंद्र परत येण्याची वेळ झाली. प्रसंग लक्ष्मण शक्तीचा. लक्ष्मणरायांना शक्ती लागते त्यावेळेला हनुमंतरायाची आणि भरतजींचा संवाद फार गोड आहे, सांगायला वेळ नाही. पण दोघांचा संवाद चालू असताना तिथे उर्मिला आईसाहेब नावाचं पात्र येते आणि भरताच्या डोळ्यातून पाणी आहे. वहिनी ऐकलंस का ग? माझ्या लखन भैयाला शक्ती लागली, माझा लखन भैया मूर्छित आहे, बेशुद्ध आहे. उर्मिला आईसाहेबाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. भरताने प्रश्न विचारला, वहिनी वेडी आहे? अगं माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली आहे, जीवन मरणाशी झुंजतोय माझा लखन आणि तुझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य. उर्मिला साहेब पुन्हा हसल्या. भरत भैया, एक सांगू तुम्हाला, माझ्या कपाळावरचं कुंकू ज्या मांडीवर विराजमाने, ज्या मांडीवर थांबलेले, ती मांडी ऐऱ्या गैऱ्याची नाही, जगाच्या मालकाची आहे. मग माझ्यासारख्या कपाळावरच्या कुंकवाचं रक्षणाचं टेन्शन घेण्याची मला काय गरज आहे? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. ऐका ना, फार गोड आहे. हनुमानजी चिंताग्रस्त आहेत आणि हनुमानजी आई साहेबाला म्हणतात, मला चिंता करण्याचं कारण एकच आहे. काय? आई, जर मी सूर्योदयापर्यंत गेलोच नाही तर लक्ष्मण जातोय बघ. हनुमंतराय बोलतात. आता उर्मिला आई साहेबाच्या मुखातले शब्द ऐका, पहिल्या चरणापर्यंत येतोय. उर्मिला आई साहेब म्हणतात, हनुमंता, आता तुमचं ऐकलं, आता माझं ऐका. जर मी रघुवंशाची सून असेल, जर राजा दशरथाची मी सून असेल, महान सिद्ध साधक तपस्वी साधूची जर मी पत्नी असेल,
आणि जर मी 14 वर्ष माझ्या पतीची एकनिष्ठतेनं सेवा केली असेल तर सूर्यनारायणच काय त्याच्या बापाची सुद्धा ताकद सकाळी उगवायची नाही. याला म्हणतात पतिव्रता. गेले हनुमंतराय रामराज्याची निर्मिती झाली. लक्ष्मण भैयाला प्रश्न विचारला, उर्मिले एवढं बोलत असताना तुला भीती नाही वाटली? त्यावेळेला उर्मिलेनं सांगितलं, पती नावाचा परमेश्वर माझ्या आयुष्यात आला आणि त्या पतीची सेवा करत असताना, त्या भगवंताची सेवा करत असताना, त्या विठ्ठलाची सेवा करत असताना ती जर निष्कलंक वृत्तीने केली तर इथंच काय पण त्रैलोक्यात भीती राहत नाही. अभंगाचं पहिलं दास्यत्व स्वीकारलंय ना, फक्त त्या दास्यत्वाचा परिणाम असा आहे त्रैलोक्यात भीती नाही राहिली. परंतु ऐका रे, दास्यत्व स्वीकारा देवाचं, दास्यत्व स्वीकारा धर्माचं आणि दास्यत्व स्वीकारा देशाचं. स्वीकारायचं असेल तर तिघाचं. चौथ्याचं दास्यत्व स्वीकारलं तर तुम्हाला मार्केट राहणार नाही, तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही, पुन्हा 5 वर्षाच्या नंतर तुम्हाला कोणी खुर्ची देणार नाही, पुन्हा 5 वर्षाच्या नंतर तुमचं नाव माझी म्हणून लागल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा दास्यत्व स्वीकारायला हायगी करायची नाही, पण कोणाचं स्वीकारायचं याचं ज्याचं त्याने ठरवा. दास्यत्व देवाचं मी तुम्हाला सांगितलंय, दास्यत्व धर्माचं सांगतो आणि दास्यत्व देशाचं सांगायला माझ्याकडे वेळ संपणार आहे, तोपर्यंत मी नाही सांगणार. ज्यांनी भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं ना त्या ती लोक कुठे गेली नाही, कुठेच नाही गेली. पंढरपूरला गेली, आळंदीपासून येड्याचीच वारी म्हणतो ना आपण, येड्याच्या वारीला आमच्या गावातली म्हातारी निघाली. आळंदी ते पुण्यापर्यंत दिवे घाटा पोहोच 3 गोण्या राजगिऱ्याचे लाडू गोळा केले. एकादशीच्या दिवशी 2 पिशा फिनोलेक्स पायपाच्या बिस्किटाचे पुढे गोळा केले एकादशीच्या दिवशी. आणि दिवे घाटाला लागली, पण ओझ घेऊन चालता येणार म्हणून गाडी लटकली. गतिरोधक आलं, जशी म्हातारी उडली तशी खोब्यात मोडली. जाती खायला का गायला, खायला का गायला, गाण्यासाठी. तिथे जायचंय, एकटं जाणं मनाचंय. लक्षात येते का? जाऊच नका. शब्द आहेत आमच्याकडे, आईच वैसोनी. कशाला जाते माय पंढरपूरला ग? आणि आता जेवढ्या 75+ झाल्यात, काय कळलं?
नाही, अजून सोप्या भाषेत सांगतो, ज्याला फुकट एसटी झाली तुम्ही तर चुकून जाऊ नका. तुम्ही जर गेल्या मोडल्या तर पुन्हा तुम्ही चिकाटणार. सुनानी काय तुम्हाला 5 पत्र पाठवली, ती काय तुम्हाला पंढरपूर आळंदीला जा म्हणली नव्हती. जोपर्यंत पैसा देऊन होतो तो म्हातारी आंघोळीत सुद्धा गंगाला गेली नाही. आता 8 दिवसाला येते गंगाची आंघोळ करून फुकट आहे म्हणून. ठाईच बैसोनी करा एक चित्त. ज्यांच्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम आहे ते संत शिरोमणी सावता बाबा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, काही शब्द येतो. तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये ईश्वराला समाविष्ट करा. सजन कसारा विकुला के मास, माया सावत्यास खुरपू लागे, माया सावत्यास खुरपू लागे. आमच्या गावातली चंद्री खुरपिता खुरपिता मेली, पण देव स्वप्नात सुद्धा आला का? कधी मुखानं देव घ्यायचा नाही. आपला हरिपाठ लय बिलिंदर इधाला सोडून देवाची वेदाळी उभा खिना भरी तिने मग तिच्या आयुष्यात दिले. एक घे त्या मांजरी सर बघून चाटलं ग. 24 नसाई शास्त्री कारण 18 पुराण हरिशी गाती पण धुनी नमिता हे राम्या ते पुत्र हो पुत्र त्रिगुण सरळ हे सार सारा सारा विचार. चित्तनाई नामी परिते चित्तनाई नामी परिते जर चित्त तुमचं स्थिर नसेल तर सर्व फ्लॉप आहे. चित्ताला एका जागेवर करा. चला विषयांतर होईल आपलं. हे संत शिरोमणी सावता महाराज खुरपण्याचं काम केलंय, पण करत असताना ऐका, करत असताना भगवंतावरती एवढं निष्कलंक प्रेम आहे सावता बाबांचं. काय केलं मग? काय केलं ऐका ना. जगात एक ना एक दिवस भगवंत नावाचं पात्र तुमची परीक्षा घेतल्याशिवाय राहत. तो कोबाय आधी करून संत महात्मे बाबांकडे येतात आणि बाबांना सांगतायत आमचा हरी पाहिला का? हरी पाहिला का ही विचारणारे सुद्धा तत्व देते. आणि हरी माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थिर आहे याची माहिती असताना सुद्धा स्वतःच्या हातातल्या हत्यारानं छाती कापतात आणि त्याला हृदय मंदिरामध्ये विराजमान वडिलांना धन्यता. आणि त्या दात्याला साठवण्यासाठी मन करारे प्रसन्नता ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे त्यांचं नाव साधू. ऐका ना, आमच्या गावात एक जणाला 150 एकर जमीन होती. 150 एकर. कोरोना काळात तो 150 एकरचा मालक जीसीबीच्या फळीने उचलला. कसा? जीसीबीच्या घोरेने उचलला आणि सरणावर फेकला. 3 लेकर होते माय, कोणी फुकायला सुद्धा आलं नाही. काही गो होता माय.
अगं माझ्या पप्याला 7 लाखच हुंडा घे तरच पप्याचं लग्न करीन असं जी म्हणत होती तिला 5:03 वाजता लग्न लावलं. पुढे गेली वर मैपणाची नाटी पुढे ताट आका पाय धुणे पुढे येतोय. मी उठलो बरस करायला बसलो तेव्हा आका लग्न लावून आली. कोरोनाचा काळ एवढा भयान शिकून गेला. चित्त आणि प्रसन्नता ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांचं नाव साधू. म्हणून भयनाजी त्रैलोक्यात भीती राहत नाही. परमार्थ नावाची शिदोरी आणि वैराग्य नावाची वस्तू हातात असते म्हणून त्रैलोक्यामध्ये भीती राहत नाही. मी सांगत होतो दास्यत्व स्वीकारा देवाचं, दास्यत्व स्वीकारायचंय धर्माचं. स्वीकारले का? अरे स्वीकारले रे. देशाच्या साठी परवान केली कुणाची, देशाच्या साठी परवान केली कुणाची. आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. काही चालले रात्री जेवण केलं. काकडी होती 2-3 भाज्या होत्या जेवायला. अरे देशाच्या साठी परवान केली कुणाची, देशाच्या साठी परवान केली कुणाची. आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवाता शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. जितीने लढला जितीने लढला तो शिवराया खऱ्याला डावीला खंबीर बाणा. जितीने लढला जितीने लढला तो शिवराया खऱ्याला डावीला खंबीर बाणा, खऱ्याला डावीला खंबीर बाणा, खऱ्याला डावीला खंबीर बाणा. जितीने लढला तो शिवराया वैऱ्याला डावीला खंबीर बाणा. तुमच्या गावात ते हे आलं का? झोपल्या काय? तुम्हाला विचारलं यांना आले का? त्या बाबांनी वरून पाठवले ना घर तिथं हे. बरं ज्याच्या घरी हे पहिल्याची त्यांना 14,000 आले आले आले. असंच लॉकडाऊनच्या काळात आमच्या गावात इथले नाही बरं का, नाही ते पेटाच्या शेजारीचे आमच्या गावातल्या ग्रामसेवक साहेबांनी मला फोन केला. म्हणजे गाडी महाराज पुढे. म्हणलं लॉकडाऊन लागल्यापासून पुढंच नाही. म्हणजे तुमचं नाव ते याच्यात आलंय कशात? म्हणजे तुमचं पहिले तुमच्या घरी आहे. म्हणजे एक काम करा गाडी महाराज तुम्ही आपलं ते तेवढं चेक आला तेवढा घेऊन. महाराज 2 वर्षात 14,000 पाकिट पहिल्यांदाच मिळत होतं. 2 वर्षात. मी आता प्रसन्न झालो. बेस्टपैकी धोतर जॉकेट टाकलं, अंगठ्या घातल्या, टकाटक इस्त्रीचे कपडे, 2-3 हजाराचा बूट. अगदी पॉश मध्ये बसलो. गाडीला सेल्फ मारला. ग्रामपंचायतच्या समोर गाडी मारली. दरवाजा उघडला. आतमध्ये उतरलो. बाहेर बेस्टपैकी ग्रामपंचायत मध्ये गेलो. ते ग्रामसेवक पिचकारी आणत होतो कोपऱ्याला. इधरलं नाही आमच्या गावातला. एवढा मोठा गठ्ठा काढला आणि अर्धावच केला. तो माझ्या मनात काय का हो वा वा वा. मला असं गुदगुद्याच होता. त्या 14,000 नॉट अ जोक, नॉट अ जोक. 14,000 माय. आणि मग अर्धा गठ्ठा उलगडला. आणि मग ग्रामसेवकचं तोंड पहिलं गुलाबावणी होतं आणि मग नाव पाहिलं सूर्या फुलावणीच झालं. म्हणतो या काय झालं असेल माऊली म्हणून ग्रामसेवकला प्रश्न विचारला. म्हणजे काय झालं? ते म्हणले महाराज सांगू का राग येणार नाही ना? म्हणले महाराज तुमच्या नावावर हे आलत पण तुमच्या गावातल्या तेही तुमच्या नावावर आलेलं ते
जे दिन लड़ला समझने वाले को इशारा, जे दिन लढला तो शिवराणा, वैऱ्याला दाबीला तंबीर बाणा. अरे नव्हती अपेक्षा त्याला फुकटच्या धनाची, आठवण देवात शिवरायाच्या, आठवण देवात शिवरायाच्या कर्तव्य जाणून. मी दास्यत्व सांगतोय नंबर 2च, धर्माचं दास्यत्व. थोर आपलं कर्तव्य जाणून, परनारीला बहीण मानून, परनारीला बहीण मानून. पोरांनो, तुम्हाला नाव कमवायचंय ना, काही गरज नाही इकडे राजकारण फिजकारण हे डोक्यातून काढा. नाव कमवायचंय ना, ऐका रे ऐका माझ्या दादांनो, ऐका ना. जर तुम्हाला नाव कमवायचं असेल, एकच गोष्ट करा, एकच, दुसऱ्या गोष्टीची गरजच नाही. का? या गोष्टी एकदा जोरात टाळ्या वाजवा. तब्बल 16 वर्षानंतर बाबांचा चेहरा पाहिला, फक्त जाडी वाढली, बाकी आहे तशीच. मी बाबांबद्दल अजून काहीच बोललेलो नाही. मला बाबांच्या समोर बोलायचं होतं म्हणून बाबांबद्दल बोलायचं मी टाळलं होतं. बस द्या एक पाणी बोला. आपलं कर्तव्य जाणून, परनारीला बहीण मानून. जर तुमच्या गावात तुम्हाला हिट व्हायचं असेल, जर तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात, जाऊ द्या तालुका आणि जिल्हा, पण गावात तुम्हाला तुमचं नाव कमवायचं असेल ना पोरांनो, तर ऐका रे ऐका, ऐका पोरांनो, तुमच्यासाठी सांगतो रे. जाणार आहे रे मी फक्त 10 मिनिटात कीर्तन सोडून, पण ऐका गड्या पोरांनो, जर तुम्हाला छत्रपती आवडत असतील, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल, आदर असेल, मान असेल, सन्मान असेल, प्रतिष्ठा असेल, तर एक काम करा पोरांनो. ज्या नजरेनं तुम्ही तुमच्या घरातल्या सख्या बहिणीकडे पाहताना, त्याच नजरेनं गावातल्या प्रत्येक पोरीकडे का पहा. तुमचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा विचार. आपलं कर्तव्य जाणून, परनारीला बहीण मानून. अरे बोलवण केली सुभेदाराच्या सुनाची, आठवण देवात शिवरायाच्या, आठवण देवात शिवाजी झाला, मातृभूमीच्या कामी तो आला. किती जरी आले आणि किती जरी गेले तरी माझ्या राजासारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे. कोणी डोकं लावायचं, 17,000च्या टरकल्या गाडीवर राजे शब्द लिहायचा, तो ह्या तोंडात 150 रुपयाचा मावा कोंबितू, आणि त्याच राजे नावाच्या पलीकडून पिचकारी हातून आलाय का? नको रे, माझा राजा एवढा स्मॉल नाही रे. माझ्या राजाची उंची पाहायची असेल तर कधी रायगडावर जा, माझ्या राजाची उंची पाहायची असेल तर कधीतरी शिवनेरीला जा. शिवनेरीच्या पायथ्याला कुसूर नावाचं गाव आहे. शिवनेरी ट्रस्टच्या वतीने फार मोठा रामकथा महोत्सव 2022 मध्ये झाला. ती रामकथा माझ्या वाट्याला आली. अर्थात शिवनेरीच्या ट्रस्टच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा, अर्थात शिवनेरीवरून छत्रपती शिवाजी महाराज ज्या कीर्तनकाराच्या घरात आले ना, तो कीर्तनकार कॉलर धरून सांगतो स्वाभिमानाने, मी आहे, मी आहे, मी.
मातृभूमीच्या कामी तो आला. सगळा समाज रडत होता रायगडावर ज्या वेळेला राजांनी देह ठेवला. माणसं रडले नवल नाही, स्त्रिया रडल्या नवल नाही, पुरुष रडले नवल नाही, झाड वेली पशु पक्षी रडले नवल नाही रे. एक 4 पायाचा प्राणी रडत होता. आठवते पोरांनो? 4 पायाचा प्राणी, आणि तो प्राणी स्वतःच्या डोळ्यातून अश्रुधारा गाळत होता. राजा का गेलास र? राजा तुझ्याशिवाय जीवन जगणं अशक्य. कोण रडतय? 4 पायाचा प्राणी, आणि त्या प्राण्याचं नाव आहे वाघ्या नावाचा कुत्रा. तेव्हापासून किती मोठा दरोडा पडला तरी शोध कोणाच्या हातात आहे? झोपल्या काय? कोणाच्या हातात आहे? कुत्र्याच्या. केवढाही मोठा खून झाला, शोध कोणाच्या हातात आहे? म्हणजे माणसाला जेवढी अक्कल नाही तेवढी अक्कल. झोपले काय? बोला ना. श्वान पथ गोड नावे त्याचं. त्या वाघ्यानं आकांत केला. जाऊ द्या आकांत केला, यात नवल नाही. राजा तुमच्या शरीराला दिलेला भडाग मी पाहणं शक्य नाही. शॉर्ट मध्ये सांगतो, बाबा आले, मला अजून थोडं बोलायचंय. त्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं स्वतःचा देह छत्रपती शिवरायांच्या समाधीमध्ये समर्पित केला. ऐका ना, समर्पित केला. आणि मग त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला विचारले, वाघ्या ऐकणारे बाबा, अरे पोटाला थोडं जरी पडलं तरी संभाजीनगरच्या बेंगळूर हॉस्पिटल पर्यंत पळतो. त्याचं नाव माणूस. आणि स्वतःचा देह डायरेक्ट राजाच्या चितेमध्ये समर्पित केला. तुला भीती नाही वाटली? त्यावेळेला त्या वाघ्यानं सांगितलं, वय नाही धर्माचं दास्यत्व स्वीकारलं त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती राहिली नाही. देशाचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर त्रैलोक्यात भीती राहत नाही. पण आता मला सांगायला वेळ नाही. का भीती राहिली नाही? त्याचा परिणाम असा झाला, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, कोणाच्या मागे कोणाच्या पुढे. आफ्टर देम वेळ मिळेल त्यावेळेला दैसा केला तैसा होय, धाबे सोय धरोणी. त्याला ज्याप्रमाणे बनवलं ना त्याप्रमाणे विश्वाचा नायक झाला. कधी कधी कसा कसा झाला याची सर्वांना परिचय आहे. फक्त जात असताना हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ धरीला पंढरीचा शब्द शब्दाची जोडी केली आणि त्या विश्वात्मक भगवंताला शिव्या देण्याची प्राप्तता सिद्धता जिच्यामध्ये निर्माण झाली त्या महान साध्वी आईसाहेबांचं नाव आहे जनाबाई महाराज. त्या म्हणतात, ज्या ज्याप्रमाणे आम्ही त्यांना बनवलं त्याप्रमाणे तो झाला. जैसा केला तैसा होय, दावे सोय धरोणी. तो झाला म्हणून त्याचं नामचिंतन आम्हाला गायचंय. गावू मुखी विठोबा. सर्वांनी एकदा उंच वा फोटो काढून घ्या. शूटिंग वाल्या दादांच्या चॅनलचं नाव चॅनल वाले वा वा नाव आहे का चॅनल? नाही अजून चालू करायचे. माझ्या चॅनलचं नाव जे काय असेल ते दादा तुम्हाला उद्या परवा सांगतील. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सप्ताहातले सगळे
स्मारक मध्ये आम्ही दोघं गेलो तर मी बाबांच्या जवळ बसायचो. मला चांगलं आठवत आहे आणि मी रडायचो. बाबा मला छकला का मला माय, मला देणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. फक्त जोपर्यंत माझे बाबा तुमच्या गावात येतील ना, माझ्या बाबाला स्वतःच्या लेकराप्रमाणे जीव लावा अपेक्षा करतो. कलशारोहणाच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. जे काही चुकलं असेल ते बुद्धीचे दोष, ते बरोबर आलं असेल ते गुरुवर यांचं म्हणून ग्रहण करा. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर दंडवत, सेवेला पूर्णविराम. महाराज